निवडणुकीचा निकाल आलेला आहे तो अत्यंत किती धक्कादायक भूमच खाली नाही गेले लोकांनी आहे आणि हा धक्का केवळ विरोधी पक्षाला नाही जनतेला सुद्धा धक्का बसलेला आहे। कदाचित सत्ताधारी विजयाचा आनंद मानित असले तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही। ईव्हीएम वर शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत, त्याची खातरजमा करावी लागणार आहे। असं काय 3 महिन्यामध्ये घडलं की एवढा मोठा बदल व्हावा? आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत। असं असताना असं घडलं काय? नेमकं काय बदल असा घडला? कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला? असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी ईव्हीएमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहेत आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा या बाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे। ती शंका माझ्याही मनामध्ये आहे। सर हिंदी में नाही काहीतरी हा घडलं हे तर वेगळं आहे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे ही वस्तुस्थिती आहे। मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे। त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही, त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे? सर 40,000चं मतदान व्हायचं या पराभवानंतर आता पुन्हा उभारी कशी असेल? नाही, उभारी होईल, कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका या बाबतीत आहेत। जनता आमच्या बरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडाफोड करायचंय त्यांचं ते झाल्याशिवाय राहणार नाही खात्री मला आहे। ठीक आहे, तो विषय वेगळा आहे। तो ज्याचा त्याचा अधिकार असतो, स्वतःच्या बळावर लढायचं, त्याचं बरोबर घेऊन जायचं। कशात आम्हाला या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू, जे योग्य असेल ते करू। परंतु हे सगळं अत्यंत वेगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे। काँग्रेसचे आमदार तुमच्या सोबत राहणार नाही असं भाजपचे म्हणतात। असं आहे की त्यांना वाटतं तसं होणार नाही। काँग्रेसचे आमदार काँग्रेस बरोबर राहतील, जे एकनिष्ठ आहे ते तर राहतील। आपण मागचे अनुभव घेतलेला आहे, जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेले ते पूर्वीचा जुना इतिहास तेच गेलेले आहेत। त्यामुळे आम्हाला काही त्या बाबतीत शंका नाही। हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेसवर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध जो आहे सत्तेला विरोध जो करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला आहे। मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये, एकनाथ शिंदे पुढे नाराज असलेलं पाहायला शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे सगळं घडलेलं आहे। हेच अजूनही गांगरून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे। त्यावेळेस आता तो निर्णय करताना शेवटी ती तानातानी तर होणारच आहे। साहेबांची खूप दहशत होती मतदारसंघामध्ये, ती दहशत संपवण्याचं काम आम्ही केलंय। आता यावा असं मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, त्याचा किती गैरउपयोग करावा आणि संगमेर तालुक्यात दहशत होती असं म्हणावं, हे जनतेला माहिती आहे ना, माझ्या जनतेला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे। संपवला त्यांचाच पराभव झालाय नाही का? त्यांनी असं त्रास दिला, असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना? त्यांचा कायम सन्मान होता, आम्ही कायम सन्मान ठेवला।
शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा काँग्रेस सर, गेले एकनाथ ते- शिंदे आणि गेले- शैलेश त्यांच्या मनातला हेतू साध्य करण्याकरता ते गेलेले आहेत. सर एकनाथ शिंदे आज मौन सोडतात आहेत. गेले 3 दिवस ते बोललेले नाहीत. महायुतीकडे सर्वाधिक बहुमत आहे तरी देखील मुख्यमंत्री निवडला जात नाहीये. नाही ते आता मौन सोडतात तर काय बोलतात हे ऐकण्यास उत्सुक आहे आम्ही. सर हिंदी में जानना चाहेंगे सर, एक नाथ EVM शिंदे अभी प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं आज कुछ बात करेंगे मुख्यमंत्री पद को लेकर मुझे मालूम नहीं अभी तो एकनाथ शिंदे जी हमारे अभी सीएम है, प्रभारी सीएम है, वो क्या बोलेंगे मुझे मालूम नहीं, लेकिन क्या बोलेंगे इसके लिए हमने इच्छा है सुनने के लिए कि क्या बोलने वाले हैं।